काय रे सदा, काय झालं? आज शेतावर गेला होतास ना? भाऊजी काय झालं? असं गप का बसलाय? आता शेतावर जाऊन काय बी उपयोग नाही. अरे असं का बोलतोय? झालं काय? भुजंग बाबांनी आमचं डोळं उघडले. जय भुजंग बाबा. परत तो भुजंग. आता नवं काय घातले त्यानं तुमच्या डोसक्यात? हो वहिनी, काय बी वंगा सांगितलं नाही त्यांनी. उलट त्यांनी आम्हाला उघडे डोळे करून विचार करायला सांगितलंय. म्हणजे आज आम्ही त्या भुजंग बाबाकडे गेलो होतो. यंदा पाऊस कधी पडणार आहे, किती उशीर लागणार आहे तेच विचारायला. मग काय म्हणला त्यो? तो म्हणला यंदा नक्षत्राची चाहूल काय चांगली दिसत नाही, पाऊस उशिरा येणार आहे आणि जरी आला तरी शेतीला पुरेल का नाही याची काय बी खात्री नाही. भाऊजी भुजंग काय म्हणलं ते मनाला लावून घ्यायचं का? हवं तुळजाईची मर्जी मोठी आहे आणि उद्याच पाऊस पडला तर? पण त्याने आजवर सांगितलेलं काय चुकलं बी नाही ना, म्हणून जरा काळजी वाटते. सदा, नक्षत्रापेक्षा मोठी आपली तुळजाई आहे, लक्षात ठेव. जर भुजंगचं म्हणणं खरं ठरलं तर पाऊसच पडला नाही तर माझ्या घरच्यांच्या आशा ह्या शेताबरोबर कोमेजून जातील का? देवी, ही चिंता माझी पिच्छा सोडत नाही. माझी रक्षा कर देवी, माझी रक्षा कर. अरे हे काय झालं? अरे नक्षत्र कुठं गायब झाली? नक्षत्र कुठे गेली? बाबा काय दिसलं? कौल आला का? कौल मिळाला. नक्षत्रांनी त्यांचा निर्णय सांगितलाय. मग सांगा ना, पाऊस कधी पडणार आहे? या येळेला तुमच्या गावात पाऊस पडणारच नाही. कसं शक्य आहे? आजपर्यंत असं कधी झालंच नाही. नाही, हे समज खोटं हाय. दरवर्षी पाऊस पडत आलाय, मग यंदा कसा काय नाही पडणार? ए बाबा, हे म्या नाही बोलत, नक्षत्र बोलत्यात. या फक्त त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर खरंच पाऊस पडला नाही तर शेतीचं काय, घरच्यांचं काय, सावकाराचं धन कसं फेडशील? तुला माझी आण आहे, यापुढे एवढी चिंता करायची नाही. जे काय व्हायचं आहे त्या समद्याला आपण समदे मिळून सामोरं जाऊ. नाही, हे समज खोटं आहे. पाऊस पडल, देव असा अन्याय होऊ देणार नाही. खरंच तुला तुझ्या देवावर एवढा विश्वास आहे? मग चल, तुला तुझ्या भविष्याची एक चुणूक दाखवतो. ये इथे समोर उभा राहा. भुजंग बाबा काय करणार आहेसा? ए, मध्ये मध्ये बोलू नको. या फक्त याला याच्या प्रश्नाचं उत्तर दाखवतो. अरे कोण आहे का?
अरे कुणाकडे थेंबर तरी पाणी मिळेल का? माझ्या लेकरासाठी फक्त 2 घोट पाणी द्या, फक्त 2 घोट. अरे पाणी द्या. देवा, एक सर तरी पाड, माझं समजा गाव संपून जाईल. हे काय झालं? माझं शेत काल पातूर समद हिरवगार होत. हे असं समद करपून कसं काय गेलं? हे समद काय होऊन बसलं? हाय तू जाई, या मातीनं आम्हाला कधीही उपाशी ठेवलं नाही. मग आज ह्याच्यावर ही वेळ कशी काय आली? नाही 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 नाही, हे समजा खोटं आहे. हे खरं असू शकत नाही. हे खोटं आहे.